तुम्ही आणि मी ख्रिस्तामध्ये कोण आहोत याविषयी पावलाने त्याच्या पत्रात इफिसकरास पत्रात 7 वेगवेगळे चित्र रेखाटलेले आहेत आणि या संदेश मालिकेचं नाव आहे देवाच्या लोकांची 7 चित्रे. त्यापूर्वी मी आभार मानतो की तुम्ही जे यूट्यूबचे संदेश ऐकून कॉमेंट करतात, आम्हाला उत्तेजन देतात. तुमच्या उत्तेजनाची आम्हाला गरज आहे आणि तुम्ही जे प्रार्थना करत आहात, ज्या वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या शहरातून, वेगवेगळ्या भागातून हे संदेश ऐकून कशा रीतीने देव त्याच्या आत्म्याने वचनाने कार्य करीत आहे हे आम्हाला अवश्य कळवा. तुमच्या प्रार्थना विनंत्या कळवा आणि आमची देखील तुमच्यासाठी प्रार्थना आहे. तर आता आपला जो विषय आहे, या सिरीजचं नाव आहे देवाच्या लोकांची 7 चित्र. आणि देवाच्या वचनामध्ये जे आरसा असा आहे, त्या आरशामध्ये आपण देवाच्या दृष्टीने कोण आहोत हे आपल्याला दिसतं की देवाने आपल्याला त्याच्या राज्यात घेतल्यानंतर, त्याचे पुत्राने केल्यानंतर आपण कोण झालेलो आहोत. वैयक्तिकरित्याच नव्हे तर एकत्रितरित्या आपण कोण आहोत. आणि हे समजणं महत्त्वाचं आहे, कारण तर आपल्याला देवाच्या दृष्टीने तुम्ही आणि मी किती महत्त्वाचे आहोत हे आपल्याला कळतं. नाहीतर आपण आपल्याला असं समजतो की मी कोणी नाही, मी काही करू शकत नाही, आणि असे विचार सैतानाला आवडतात आणि त्याच्यामुळे तो आपल्याला निराश करून देवापासून दूर नेत असतो. परंतु आपण देवाच्या दृष्टीने किती महत्त्वाचे आहोत, त्याला किती प्रिय आहोत हे आपल्याला समजणं, हे समजावे देवाची इच्छा आहे. आणि हे समजल्यानंतर आपण त्याचे उद्देश, प्रत्येकजण आपण जिथं आहोत तिथं त्याने आपल्याला ठेवलेलं आहे, ते किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला कळू लागतं. आता हे प्रत्येक चित्र पावलाचे इफिसकरास पत्रातून आहे. आतापर्यंत आपण 3 चित्र पाहिले. पहिलं जे चित्र होतं ते म्हणजे असेंब्ली किंवा सभा किंवा मंडळी, द गव्हर्नमेंटल ऑथॉरिटी, की सभेमध्ये जसा एक अधिकार असतो, सभा ठरवते, तसं मंडळी त्याद्वारे देव त्याचा अधिकार चालवतो. दुसरं जे चित्र आपण पाहिलं ते म्हणजे शरीर किंवा बॉडी, की जोपर्यंत आपण शरीरात आहोत आपण देवाचं कार्य करू शकतो, शरीर सोडल्यानंतर काही उपयोग नाही. तसं मंडळी किंवा देवाचे लोक, तुम्ही आणि मी त्याचं शरीर आहोत आणि आपल्याद्वारे, तुमच्या आणि माझ्याद्वारे ह्या जगात, ह्या पृथ्वीवर तो कार्य करीत आहे. तिसरं जे चित्र आपण पाहिलं ते म्हणजे वी आर गॉड्स मास्टरपीस किंवा वर्क्समॅनशिप, म्हणजे हस्तकृती. ओरिजिनल ट्रान्सलेशनमध्ये म्हटलं की आपण त्याच्या कारागिरीचे काम आहोत किंवा कृती आहोत, की देवाने आपल्याला किती काळजीपूर्वक घडवलेलं आहे, घडवित आहे. आणि आज आपण 4थं चित्र पाहणार आहोत की देवाच्या दृष्टीने, देवाचे लोक या नात्याने सामुदायिकरित्या, सार्वजनिकरित्या आपण कोण आहोत, आणि हे समजणं महत्त्वाचं आहे. आणि हे 4थं चित्र आहे कुटुंब, फॅमिली. आणि 7 चित्रामध्ये मध्य भागाला म्हणजे 4थं चित्र हे फॅमिलीचं आहे. म्हणजेच फॅमिली केंद्रस्थानी आहे, हे लक्षात घ्या. देवाचे सर्व उद्देश या जगात सिद्ध नेण्यासाठी देवाचं कुटुंब, देवाचे लोक हे महत्त्वाचे आहेत. आता नव्या करारात आपण पाहतो की ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ती किंवा विश्वासणारे क्वचितच लोकांनी म्हटलेलं आहे. तर त्यांनी एकमेकांना आणि स्वतःला बंधू आणि भगिनी असं म्हटलेलं आहे. याचाच अर्थ की आपण एका कुटुंबातले आहोत. आता पावलाने याविषयी काय लिहिलं आपण जरा वाचू. इफिसकरास पत्राचा 2रा अध्याय आणि वचन 18 आणि 19 या ठिकाणी पाऊल असं लिहितो, कारण त्याच्याद्वारे म्हणजे ख्रिस्ताच्याद्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. तर ह्यावरून तुम्ही आतापासून परके व उपरी नाहीत, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. देवाच्या घरचे किंवा देवाच्या कुटुंबातले आहात. इफिसकरास पत्र 2, 18 आणि 19. आता या ठिकाणी लक्षात घ्या की या शास्त्रभागात या 2 वचनामध्ये त्रैक्याच्या 3 व्यक्तींचा उल्लेख आहे. देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा.
या ठिकाणी असं म्हटलं की त्याच्या योगे म्हणजे पुत्राच्या त्याच्याद्वारे म्हणजे प्रभू येशूच्या द्वारे आत्म्याच्या योगे म्हणजे पवित्र आत्म्याच्या योगे आपणा उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. किती विशेष नाही का. आणि मग ह्याचा परिणाम काय ते पुढच्या वचनात सांगितलेलं आहे की पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात किंवा देवाच्या कुटुंबाचे झालेले आहात. घरचे म्हणजे कुटुंबाचे, फॅमिली म्हणजे आपण देवाच्या कुटुंबाचे सदस्य झालेलो आहोत. कशामुळे तर देव पित्याशी आपलं जे नातं जोडलं गेलं प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपण देवाचे पुत्र आणि कन्या झालेलो आहोत. आणि म्हणून आपलं स्थान देवाच्या कुटुंबामध्ये देव पित्याशी आपलं कसं नातं आहे याच्यावर अवलंबून आहे. आता नव्या कराच्या ग्रीक भाषेमध्ये फॅमिली आणि फादर म्हणजे कुटुंब आणि पिता यांच्यासाठी जवळजवळ एकच शब्द वापरलेला आहे. आणि हे पावलाच्या प्रार्थनेमध्ये आपल्याला आढळतं. पावलाची इफिसकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि वचनं 14 आणि 15 पाऊल असं लिहितो, ह्या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो, ज्याच्यामुळे प्रत्येक वंशाला म्हणजे कुटुंबाला किंवा घराण्याला, ज्याच्यामुळे प्रत्येक वंशाला स्वर्गात आणि पृथ्वीवर निर्माण करून नाव देण्यात आलेले आहे. म्हणजे बघा, कुटुंब हे पित्यापासून सुरू होतं. पित्याच्या द्वारे कुटुंब निर्माण होत असतं. तसं देव आपला पिता झाला आणि आपण त्याच्याद्वारे त्याने आपल्याला जीवन दिलं प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आणि आपण त्याच्या कुटुंबाचे सदस्य झालेलो. म्हणून इफिस 3:14 आणि 15 म्हटलं आहे. परत एकदा जरा ऐका. तो म्हणतो की ह्या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो, ज्याच्यामुळे प्रत्येक वंशाला किंवा प्रत्येक कुटुंबाला स्वर्गात आणि पृथ्वीवर निर्माण करून नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे देवाचं अर्ध कुटुंब स्वर्गात आहे, अर्ध पृथ्वीवर आहे. त्याच्यावर विश्वास ठेवून स्वर्गात गेलेले त्याच्यासोबत स्वर्गात आहेत आणि बाकीचे उरलेले तुम्ही आणि मी पृथ्वीवर आहोत. आपल्याही कुटुंबातले, घराण्यातले, प्रभूश्वर विश्वास ठेवणारे देवाच्या घराण्यातले अर्धे स्वर्गात आहेत आणि अर्धे पृथ्वीवर आहेत. जरा विचार करा. आणि हेच इब्री लोकास पत्र देखील सांगितलेलं आहे. आपण वाचू. इब्री लोकास पत्राचा 2रा अध्याय आणि वचनं 10 आणि 12 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो उत्पादक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्याला दुःख सहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला उचित होते. कारण जो पवित्र करणारा व ज्यांना पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासूनच आहेत. एकापासूनच, जरा अंडरलाईन करा. आणि तो एक म्हणजे कोण? देव जो पिता. ते सर्व एकापासूनच आहे. ह्या कारणास्तव त्यांना बंधू म्हणायची त्याला लाज वाटत नाही. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला, देव जो पुत्र, त्याला आपल्याला बंधू आणि भगिनी म्हणायची लाज वाटत नाही. कारण जसा तो त्याचा पिता आहे तसा तो तुमचा आणि माझा देखील पिता झालेला आहे. आणि म्हणून आपण प्रभू येशूचे बंधू आणि भगिनी झालेलो आहोत. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, तो म्हणतो, मी आपल्या बंधूजवळ तुझ्या नावाची कीर्ती वर्णीन, महामंडळात तुझे स्तवन करेन. इब्री 2:10-12. आता हे किती अद्भुत प्रकटीकरण आहे, नाही का? की देव जो पिता याने देव जो पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि जसा प्रभू येशू ख्रिस्त देव जो पुत्र आहे, एकुलता एक पुत्र, तो आपल्याला बंधू आणि भगिनी म्हणतो. का? कारण देव जो पिता तो आपलाही पिता झालेला आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी प्रभू येशूचे बंधू आणि भगिनी आहोत. किती अद्भुत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने पित्याशिवाय कोणतंही कार्य केले नाही, कोणताही शब्द बोलला नाही. तो पित्याच्या अधीन होता, पित्याच्या मार्गदर्शनाने चालत असे. आणि ज्यावेळेस पित्याने आपल्याला त्याचे पुत्र आणि कन्या म्हटलं, त्यावेळेस तो देखील आपल्याला
त्याचे भाऊ आणि बहीण असं मानतो. आता हे जे अद्भुत प्रगटीकरण, दिव्य प्रगटीकरण आहे, याचं मुख्य वैशिष्ट्य काय? 2 गोष्टी आहेत, 2 वैशिष्ट्य आहे. पहिलं हे की आपल्याला जीवन देणारा स्रोत किंवा सोर्स हा एकच आहे, तो म्हणजे देव जो पिता. जसं पित्यापासून एक घराणं किंवा कुटुंब तयार होतं, तसं देव जो पिता याने आपल्याला जीवन दिलेलं आहे आणि आपल्याला त्याच्या कुटुंबात किंवा घराण्यात घेतलेलं आहे. म्हणून आपल्या सर्वांचा जीवनदाता एकच आहे, तो म्हणजे देव जो पिता. आणि म्हणून त्याने जे आपल्याला जीवन दिलेलं आहे, तुम्हाला आणि मला, ते जीवन देखील सेम आहे, सारखंच आहे. कोणाला जास्त जीवन, कोणाला कमी जीवन असं नाही आहे. ज्या क्वालिटीचं, दर्जाचं जीवन तुम्हाला दिलेलं आहे ख्रिस्तामध्ये, तेच मलाही दिलेलं आहे, तेच आपल्या प्रत्येकाला दिलेलं आहे. आणि अशा रीतीने आपण देवाच्या घरचे किंवा देवाच्या कुटुंबाचे झालेलो आहोत. वी ऑल शेअर द सेम लाईफ. एकच जीवन आपण शेअर करतो आणि एकाच कुटुंबाचे आपण सदस्य आहोत. आणि म्हणून आपण कोणत्या पंथाचे आहोत किंवा आपण कोणत्या संस्थेचे आहोत, कोणतं लेबल आपल्याला आहे हे महत्त्वाचं नाही आहे. परंतु आपण देवाच्या घरचे आहोत, देवाच्या कुटुंबातले आहोत आणि देव आपला पिता आहे आणि आपण त्याचे पुत्र आणि कन्या आहोत, हे महत्त्वाचं आहे. दुसरं वैशिष्ट्य हे की आपल्याला आपलं नातं हे 2 दिशेने आहे, वर देवाच्या दिशेने आणि आजूबाजूला एकमेकांच्या दिशेने. आणि उभं जे नातं आहे वर, ते देवाशी किंवा देव जो पिता याच्याशी असलेलं नातं, आणि आडवं नातं जे आहे ते आपलं एकमेकांशी, आपल्या बंधू भगिनींशी असलेलं नातं. आता आपलं जे नातं देव जो पिता याच्याशी जोडलं गेल्यानंतरच आपल्या बंधू भगिनींशी आडवं एकमेकांशी नातं होऊ शकतं. जोपर्यंत आपण आपलं नातं देव जो पिता याच्याशी उभं असं जोडलं जात नाही, तोपर्यंत आडवं आपण एकमेकांशी कनेक्ट होऊ शकत नाही, आपण एकमेकांचे सदस्य होऊ शकत नाही. आणि म्हणून हे दोन्ही बाजूचे नाते महत्त्वाचे आहे, देवाप्रती आणि एकमेकांच्या प्रती. आणि ह्याविषयीचं एक प्रगटीकरण आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना जी प्रार्थना शिकवली त्याच्यात आपल्याला आढळतं. ज्यावेळेस त्यांनी विचारलं की प्रार्थना करायला मला शिकवा, त्यावेळेस त्याने असं शिकवलं मत्ती 6 आणि 9 मध्ये, यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा. ही प्रार्थना करा असं नाही. आणि 2000 वर्षापासून चर्च हीच प्रार्थना करत आहे, प्रभूची प्रार्थना. खरं तर ही प्रभूची नाही, ही शिष्यांची प्रार्थना आहे. प्रभूची प्रार्थना योहान 17 मध्ये आहे, गेत्सेमने बागेत केलेली. दिस इज अ डिसायपल्स प्रेयर. तर मत्ती 6 आणि 9 मध्ये लिहिले की ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जावो. आता ह्या ठिकाणी 2 शब्द महत्त्वाचे आहेत. पहिला जो शब्द आहे तो म्हणजे पित्या. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या शिष्यांना हे सांगायचं की ध्यानात ठेवा की तुम्ही आता देवाचे पुत्र आणि कन्या झालेले आहात. आणि देवाकडे येताना, देवाशी बोलताना, प्रार्थना करताना त्याला पिता म्हणून तुम्ही संबोधलं पाहिजे. देव म्हणून नाही, परमेश्वर म्हणून नाही, तर एक पिता म्हणून, कारण तुमचं आता पित्याशी नातं जोडलेलं आहे. म्हणून हे आमच्या स्वर्गातील पित्या, तो देव तर आहे परंतु तो पिता आहे. तो इतरांचा देव असेल, परमेश्वर असेल, निर्माण करता असेल, पण तो म्हणतो की तुमचा आणि माझा तो पिता आहे. आणि दुसरी गोष्ट ही आमच्या स्वर्गातील पित्या, माझ्या नाही तर आमच्या. याचा अर्थ काय? याचा अर्थ देवापुढे येताना, प्रार्थना करताना आपणच त्याचे पुत्र आणि कन्या आहोत असे नाही, तर त्याला दुसरे पुत्र आणि कन्या आहेत. तो त्यांचाही पिता आहे. मी किंवा तुम्ही एकटे, आपण एकमेव त्याचे पुत्र किंवा कन्या नाहीत, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि हे ध्यानात ठेवल्यानंतर
आपण स्वार्थापासून आणि स्वकेंद्रितपणापासून दूर राहू लागतो. आपल्यालाही भान राहतं की देवाला दुसरे पुत्र आणि कन्या आहेत, जे माझे ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनी आहेत. आणि म्हणून हे दोन शब्द महत्त्वाचे आहे, आमच्या आणि पित्या. आता ह्याच्यामुळे प्रॅक्टिकल रिझल्ट किंवा काय परिणाम होतात अशा रीतीने जेव्हा आपण प्रार्थना केल्याने, पहिली गोष्ट ही की आपल्याला आपण कोण आहोत हे आपण कबूल करतो, की आपण त्याचे पुत्र आणि कन्या आहोत, म्हणून आपण त्याला पिता असं म्हणतो, की त्याने आपल्याला पुत्र आणि कन्या केलेले आहे. आपण काही उपरे किंवा परके राहिलेले नाही, तर आपण देवाच्या घरचे झालेलो आहोत, त्याच्या कुटुंबाचे सदस्य आहोत. आपण पुत्र आणि कन्या ह्या नात्याने त्याच्या पुढे येतो. आणि दुसरी गोष्ट ही की आपल्याला दुसरेही बंधू भगिनी आहेत, आणि जसं प्रभू येशूने आपल्याला स्वीकारलेलं आहे तसं देव पित्याने त्यांनाही स्वीकारलेलं आहे आणि त्यांनाही त्याचे पुत्र आणि कन्या केलेले आहे. आणि म्हणून देवाने जर त्यांना स्वीकारलं तर तुम्ही आणि मी देवाचे पुत्र आणि कन्या या नात्याने त्यांनाही स्वीकारलं पाहिजे. जसं देवाने त्यांना स्वीकारलं तसं आपणही विना अट विना शर्त त्यांनाही स्वीकारलं पाहिजे. कारण का? कारण देव पित्याने त्यांना स्वीकारलेलं आहे, त्यांनाही त्याचे पुत्र आणि कन्या केलेलं आहे. आता कोणीतरी असं म्हटलं की यू कॅन चूज युअर फ्रेंड्स बट यू कांट चूज युअर फॅमिली. तुम्ही मित्रांची निवड करू शकता, पण कुटुंबाच्या सदस्यांची निवड करू शकत नाही. किती विशेष आहे. कुटुंब आपण निवडत नाही. तुम्ही ठरवलं नाही, मी ठरवलं नाही की मी कोणत्या घराण्यात जन्म घेईल, कोणत्या फॅमिलीत जन्म घेईल. पण मित्र मात्र आपण निवडू शकतो, कोणाशी मैत्री करायची कोणाची नाही. आणि म्हणून कुटुंब हे देवाने ठरवलेलं आहे, देवाने ती निवड चॉईस केलेली आहे. आणि देवाने जर दुसरा नाही आपल्यासारखं निवडलं तर आपलं कर्तव्य हे आहे की ख्रिस्तामध्ये त्यांचा स्वीकार करणं. आणि मग शेवटी दोन महत्त्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट ही की हे जे चित्र आहे की मंडळी किंवा देवाचे लोक एक कुटुंब आहे, याचं वैशिष्ट्य काय? याचं वैशिष्ट्य हे की आपल्या प्रत्येकामध्ये तेच जीवन आहे जे देवामध्ये आहे, जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. आपल्या जीवनाचा स्रोत एकच आहे, तो म्हणजे देव जो पिता. त्याने आपल्याला ख्रिस्तामध्ये जन्म दिलेला आहे. आपण एकच जीवन शेअर करतो आहे. आणि म्हणून त्या बेसिसवर, त्या धर्तीवर, त्या आधारे आपलं ऐक्य आहे मंडळीमध्ये, देवामध्ये. आपण कोणत्या भाषेचे, जातीचे, धर्माचे, कुठून आलो ते नाही, तर आपण एकाच पित्यापासून जन्मलेलो आहोत. आपल्याला एकच जीवन त्याने दिलेलं आहे ह्या धर्तीवर. आपलं पंथ, डिनॉमिनेशन कोणती, आपली शिकवण काय, आपलं लेवल काय, कोणत्या चर्चचे, कोणत्या ग्रुपचे, हे महत्त्वाचं नाही. तर आपण एक जीवन, त्याचं जीवन शेअर करतो. आणि दुसरी गोष्ट, दुसरं वैशिष्ट्य काय की हे जे चित्र आहे देवाचे कुटुंब या नात्याने, तर मग आपल्याकडून देवपित्याची काय अपेक्षा आहे, आपलं कर्तव्य काय आहे. आणि आपलं कर्तव्य हे की जसं देवाने आपल्याला स्वीकारलेलं आहे ख्रिस्तामध्ये, तसं दुसऱ्यांनाही ज्यांना स्वीकारलं त्यांना आपण स्वीकारलं पाहिजे. कारण देवाने त्यांना क्षमा केलेली आहे, त्याचे पुत्राने कन्या केलेला आहे. जसं आपण कुटुंबाचे सदस्य निवडत नाही, ठरवत नाही, त्या कुटुंबात आपण जन्मलेलो असतो, तसं देवाच्या कुटुंबात जर आपण जन्मलेलो आहोत तर आपण देवाचं कुटुंब आहोत. कोणत्या ग्रुपचे, कोणत्या चर्चचे हा विषय नाही आहे. म्हणून ख्रिस्तामध्ये आपण बंधू भगिनी या नात्याने एकमेकांना स्वीकारलं पाहिजे. तर आज आपण इथेच थांबू आणि ही सिरीज सुरू राहील. आणि पुढच्या आठवड्यामध्ये आणखी एक चित्र देवाच्या लोकांचं काय ते आपण त्याच्या वचनातून पाहूया. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.